विश्वास करतो की आजच्या सुंदरशा दिवसामध्ये आज फ्रेंडशिप डे आहे आणि पूर्ण भारत देशामध्ये फ्रेंडशिप डे मनवला जातो. म्हणून यवनाचा 15वा अध्याय त्यात 15 वचनात येशू प्रभू असा म्हणतो की मी तुम्हाला आजपासून दास नाही तर माझा मित्र समजतो, कारण की तुमच्या मनातल्या प्रत्येक गोष्टी तुम्ही मला सांगा. कारण की जगामध्ये अनेक आपण मित्र पाहतो की वेळ समय आला की सगळे मित्र आपल्याला सोडून देतात. तसं येशू प्रभूने बायबलमध्ये म्हणलं की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. जसा पिता पुत्र पवित्र आत्मा जसं आम्ही एक आहे तसं तुम्ही सुद्धा माझ्यामध्ये सर्वजण एक व्हा आणि आपल्याला सर्वांना एक होऊन राहायचे, जसं ख्रिस्तानं आपल्याला सर्वांना शिकवले. येशू प्रभूचा आशीर्वाद सर्वांसोबत असतो. आमेन. पण बायबलमध्ये दावीद आणि योनाथान यांची एक घट्ट मैत्री मित्र होती. त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? काय नाही, दावीद आणि योनाथान जो ते खूप छान होते आणि त्यांचं जीवन बी खूप छान होतं. कारण की दावीद आहे ना जवळ चुकायचा किंवा काही करायचा तेव्हा ते आनंद त्याला शिकवायचा की तू इथं बाळा चुकत आहे आणि ह्याप्रमाणे तू व्हा. कारण की देवाच्या नजरेमध्ये काय चुकीचं आणि काय चांगलं आहे हे शिकवण्यासाठी दाविदासोबत एक मित्र होता. तसं आपल्यामध्ये भरपूर पाळक आहेत की आपल्यासोबत ते मित्रासारखं वागतात, आपल्याला शिकवतात आणि शिकवत असताना आपल्यात लहान राहू या मोठे राहू का शिक्षणात कमी असू या जास्त असू, ते आपल्याला जेव्हा शिकवतील त्या टायमाला आपल्याला राग इगो हर एक गोष्ट बाजूला ठेवून एक मित्रासारखं समजून त्यांचं ऐकलं पाहिजे आणि देवामध्ये पूर्णपणे एक प्रेमानं नम्रपणे जीवन जगलं पाहिजे. येणारा वर्ष जो बी आहे ते आपण सर्वजण एकत्र मिळून जसं ख्रिस्तामध्ये पिता आणि येशू एक होते तसं आपण बी सर्वजण एक होऊन राहू. पण बायबलमध्ये पण रूथ आणि नामीचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नामी जी होती रूथची म्हणजे की सासू होती. पण रूथला जी सल्ला देते की तुझा जो पती आता मेलेला आहे म्हणजे माझा मुलगा, आता तू तुझ्या माहेरी जा आणि त्या ठिकाणी तू लग्न करून घे आणि मला एकटं सोड. पण नामीला न सोडता रूथ तिच्या सासूबाईसोबत राहिली नामीसोबत. याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? तर देवानं जे त्या ठिकाणी एक गोष्ट शिकवलेली आहे की आपल्याला त्या वचनातून एक गोष्ट शिकायला भेटते की ज्या टायमाला रूथ आणि जी नामी होती ते नामी जी तिची सासू होती आणि सासूच्या आज्ञेत राहणं किंवा मायबापाच्या आज्ञेत राहण्यापेक्षा रूथनं समजलं की मी माझी सासूच्या आज्ञेत राहील आणि जेव्हा तिच्या आज्ञेत राहून पूर्णपणे जीवन जगल येत्या दिवसामध्ये आहे ना माझ्या सासूच्याद्वारे देव माझ्याद्वारे मोठं काम करून घेईल आणि ते देवानं तिच्याद्वारे मोठं काम घेतलं कारण की तिच्या विश्वासाला आणि तिच्या ते कार्याला देवाने आशीर्वादित केलं. आपण हे त्यातून शिकू शकतो. ठीक आहे. फ्रेंडशिपबद्दल तुम्हाला हे सांगायचं आहे की खरा मित्र जो असतो तो म्हणजे की देवाला धरून राहतो. खरा मित्र जो असतो तो म्हणजे की संकट समय आपल्या मित्राला साथ देतो आणि खरा मित्र म्हणजे की तुमच्यामध्ये कोण आहे तुम्ही बघू शकतात.